तर हॅलो फ्रेंड्स, तर आज आम्ही निघालेलो आहे संगमनेरला। आता वाजलेले आहेत 2। तर मिस्टर आणि आम्ही दोघं पण निघालेलो आहे संगमनेरला। आज मम्मीच्या आज कानाचं ऑपरेशन आहे, मम्मीकडे चाललेलो आहे आम्ही। तर हा आहे आमच्या इथला शिपलापूरचा पेट्रोल पंप आहे हा। तर आता आम्ही संगमनेरला जाता पेट्रोल भरण्यासाठी थांबलेलो आहे इथं। बघू शकता तुम्ही, इथं समोर मस्तपैकी छान असे डोंगर आहेत। पावसामुळे इतका सुंदर झालेला आहे डोंगर, आता पूर्ण हिरवा झालेला आहे। आणि इकडं संग्रामची शाळा आहे, इथं दिसत असेल। ही इकडे जी दिसते ना ती संग्रामची शाळा आहे, सह्याद्री स्कूल आहे, सह्याद्री इंटरनॅशनल स्कूल। तर आता आम्ही आलेलो इथं हॉस्पिटलमध्ये आलेलो आहे। आता मम्मीला घेतलेलं आहे आतमध्ये ऑपरेशनला। इथं ऑपरेशन थिएटर आहे, ऑपरेशनला घेतलेले आहे आता इथं अशा पद्धतीने। आता जवळजवळ 5 वाजत आलेले, अजून पण ऑपरेशन थिएटरच्या बाहेरच उभे आहे आम्ही। इकडं भैया बसलेला आहे, भैया बसलेला आहे, इकडं माझे मिस्टर पण बसलेले। हॉस्पिटलमध्ये काय आता एवढी गर्दी नाही राहिलेली, काय आता जवळजवळ रिकामच होत आले हॉस्पिटल। एका मुलाला विचारलं होतं, तो म्हटलाय 10-15 मिनिटात होईल। आता बघू आता अजून किती वेळ लागतो। मम्मीला आता 6 वाजता सोडले खाली। आता आम्ही स्पेशल रूम घेतलेली आहे, स्पेशल रूम मध्ये आलेलो आहे आता। आणि इकडं भैयानी पण सकाळपासून जेवण नव्हतं केलेलं, तो पण जेवण करतोय, त्याच्यासोबत मी पण जेवू राहिले। आता जेवण करून आता आम्ही बाहेर जाणार आहे, मम्मीला काहीतरी नाश्त्याला आणायला। डॉक्टर म्हटलेले 9 वाजता द्या। आता आलेलो आहे आम्ही संगमनेरच्या बस स्टँडवर आलेलो आहे। स्टँडवर मस्त भरपूर गर्दी आहे आज, अशा पद्धतीने गर्दी आहे। तर आता काहीतरी नाश्त्याला घेऊन जातोय। आता आलोय आम्ही एका इथं नाश्ता सेंटरमध्ये। काय अशा पद्धतीने आहे। तर आम्ही मग आता लोणी स्पंज डोसाच ऑर्डर केलेला आहे। थोडं 2 जण एकत्रच खाणार, एवढी भूक पण नाही आता, मगाशी जेवण केलेलं आहे त्याच्यामुळं। पण आलो होतो तर मग म्हटलं घेऊ थोडासा डोसा पण खाऊ, टेस्ट बदलून जरा, त्याच्यामुळे आम्ही जरा डोसा घेतलाय। तर या तुम्ही पण डोसा खायला। इथे खूप छान लिहिलेलं आहे बघा ना, हे राजू मेरा स्पंज डोसा किधर है रे। छान वाटलं बघून ना। भैयानी इकडं फालुदा घेतलेला होता, त्याचं चाललं होतं फालुदा खायचं काम। आणि आम्हाला काही मम्मीला इडली भेटलीच नाही, मग आम्ही दुसऱ्या ठिकाणी आलो मम्मीला इडली नेण्यासाठी। भैयाचं चाललंय आता फालुदा खायचं काम, त्याची तेवढं फालुदा खाऊन झाला का मग आम्ही स्टँडवरच आहेत अजून आम्ही। तिथं समोरच आहे इडली, नादब्रह्मा इडली म्हणून आहे, इथे इडली घेणार आहे आणि मग लगेच जाणार आहे हॉस्पिटलला आता।